पदमसिंह असं म्हणतायत की तुमचं हे जे उपोषण आहे तेच एक ढोंग आहे, तुम्ही असं कुठेतरी ज्यूस वगैरे घेता आणि मग उपोषण करत आहात. हे चोराच्या उलट्या बॉम्ब असतातच. त्याला काय आता जनतेला कळलंय कोण काय आहे, अण्णा हजारे कोण आहे, पद्मसिंह कोण आहे, हे सगळं जनतेला कळलंय. तुमचं उपोषण सुरू झाल्यानंतर, हे आंदोलन सुरू झाल्यानंतर ज्यांच्या विरोधात तुमचं हे आंदोलन आहे, ज्या प्रवृत्तीच्या विरोधात, ते शरद पवार साहेब अजून तरी तुमच्या आंदोलनाविषयी काहीच बोललेले नाहीत. हे बोलू नये काय त्यांच्या त्याने बोलावं ही आमची अपेक्षा सुद्धा नाही. आमची अपेक्षा जनतेने बोलावं. हे सत्याने पैशात एवढे बेहोश झालेले आहेत. दारू पिलेला माणूस जसा अधिक नशा झाल्यानंतर बेहोश होतो, तशी ही माणसं सत्ता आणि पैशाच्या नशेत एवढी बेहोश झाली की समाजाला, राज्याला, देशाला कुठे घेऊन जाण्याचं भानच नाही. ते भान असतं तर सडलेलं कुजलेलं गहू खरेदी केलं असतं का? अरे 5 रुपयाची भाजी खरेदी करताना तुम्ही 4 ठिकाणी चौकशी करता दुकानात आणि कोट्यावधी रुपयाचा सडलेला कुजलेला गहू तुम्ही खरेदी केला आणि ह्या देशाला तुम्ही बर्बाद करण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो गहू जनावराला खाण्याला लायक नाही, माणसांना खाण्याला लायक नाही, म्हणून मोठे मोठे खड्डे घेतले JCPने आणि त्याच्यात गाडून टाकला आणि त्याला परत खर्च केला. काय तुमचं राष्ट्रवाद आहे? पण हे जे आंदोलन आहे तुमचं, ते ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सत्ताधारी पक्षातल्या सत्ताधाऱ्यातल्या एका पक्षाच्या विरोधात सुरू आहे. ही त्यांची राजकीय अडचणच आहे की जी तुम्ही आता करून आणलेली. का त्याने लक्ष दिलं नाही? आज मी त्यांना सारखा पत्रावर करतो, 8 महिने झालेत. का झोपून राहिले? मग निवडणूक आणि आमचा आज वेळ एकत्र आलेला आहे. असं काही मुहूर्त साधलेलं नव्हतं आम्ही. मतदार जागृती हा तुमच्या आंदोलनाचा एक भाग आहे. आपले मतदार इतके संवेदनशील आहेत असं तुम्हाला वाटतं की या तुमच्या आंदोलनानंतर ते होतील जागृती? आज नसले तरी आमचं कर्तव्य आहे त्यांना जागवणं. मला माहिती आहे, दारूची बाटली घेऊन मत देतो, साडी चोळी घेऊन मत देतो, 100-500 रुपये मिळाले तरी मत देतो, धाब्यावरची पार्टी मिळाली तरी मत देतो, हे मी जाणतो आहे. पण तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. तुमची स्तुती जर थोडीशी कोणी केली, तुमचा युगो कोणी जर सॉफ्ट केला, तर मग तुम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करत नाही. हे काय की ज्या रंगाचा चष्मा असतो त्याच रंगाचं जग दिसतं. युगो आम्हाला काय मिळवतो युगोमधून? युगो कोणला असतो? ज्याचा स्वार्थ असतो. पण विलासराव जेव्हा मुख्यमंत्री होते त्या प्रत्येक मिटिंगला तुमच्यासोबत हजर असायचे, त्यांनी कुठलाही अध्यादेश काढला नाही. तुम्ही अनेक मागण्या केल्या, देशी दारूच्या संदर्भातली तुमची मागणी होती, वाळू उपशाच्या संदर्भातली होती, काहीही झालं नाही. मात्र तुम्ही कधीही विलासरावांच्या विरोधात काहीही बोलल्याचं आठवत नाही. हे चूक आहे. विलासरावच्या विरोधात सुद्धा आंदोलनाचे इशारे किती वेळेला दिलेत हे तुम्हाला वाचायला मिळेल. एवढंच नाही, विलासरावच्या विरोधात मी जे पत्रक त्यांना लिहिले तेवढे खडसून लिहिलेले आहेत. वाचले तर तुमच्या लक्षात येईल. म्हणून तर माहितीच्या अधिकाराचा कायदा आला, विलासरावच्या काळात आला. ग्राम सर्वेच्या अधिकाराचा कायदा विलासरावच्या काळात आला. तो कोण मंत्री आहे काय त्याच्याशी माझं कर्तव्य नाही. तर विलासरावचे माझे काही नाते गोते नाहीत. तुम्ही आंदोलन सुरू केलं आणि लगेच भाजपनं तुम्हाला पाठिंबा दिला. पाठिंबा शिवसेनावाले जे आहेत तेही तुम्हाला मदत करतात किंवा पाठिंबा देतात. हा गैरसमज आहे. कोण भाजप, कोण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत? पदमसिंह असं म्हणतात तुमच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे, तरी तुमची तब्येत ठणठणीत आहे. 4 किलो वजन कमी झालं. ठणठणीत म्हणजे 4 किलो वजन कमी झालेलं आहे आणि त्याला कारण मानसिकता. अजूनही 8 दिवस मी उपोषण करणार आहे. काही होणार नाही मला. फक्त बीपीचा खालवरपणा होतो, बीपी कमी जास्त होतो बोलल्यानंतर, किडनीचा थोडासा त्रास होतो, वजन कमी होतं. किती दिवस चालणार तुमचं हे उपोषण? जोपर्यंत हे लोक निर्णय घेत नाही तोपर्यंत. PB सावंत आयोगाच्या अहवालामध्ये जे मंत्री दोषी आहेत, ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्यावरती दावे दाखल करा, ही जी मागणी आहे. पद्मसिंह पाटलांनी कोर्टात जाऊन वाट मोकळी करून घेतलेली आहे. तरी सुद्धा शासनाच्या अजून हातात आहे. आता जेव्हा तो हायकोर्टात जाईल तेव्हा शासनाने आपली बाजू प्रखर मांडावी. आधी प्रखर बाजू मांडली नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? कमी राहिलं ना. 302चं कलम लावलं. 302 म्हणजे माझी मर्डर झाली. आता माझी मर्डर झाली मीच FIR दाखल करतो. म्हणजे त्याला सोडायला मोका दिला या लोकांनी जाणून बुजून, प्लॅन करून. का? शरद पवारचं नातलं जा ना. पद्मसिंहाला जो सॉफ्ट कॉर्नर मिळाला असा तुमचा आक्षेप आहे, तर तिथे काँग्रेसही होती, राष्ट्रवादीवाले होते. कुणी केलं हे सगळं? तुम्ही काय थेट बोला? राष्ट्रवादी असो ना तर काँग्रेस असो, या आघाडी आहे ना, तू काय खातो ते मी पाहायचं नाही, मी काय खातो ते तू पाहायचं नाही, अशी आघाडी आहे.
अरे हा पाकिस्तानच्या अतिरेक्यापेक्षा ही भयान धोका आहे ना राज्याला, देशाला. पण अण्णा असं म्हणतात की तुम्ही एकदा आंदोलन सुरू केलं की मंत्री, खासदार किंवा जे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची एजा राळेगण सिद्धीला खूप मोठ्या प्रमाणात सुरू होते आणि तो एक मुद्दा आहे की ज्या कारणामुळे तुम्ही हे उपोषण कंटिन्यू करत राहता, आंदोलन करत राहता. हे चूक आहे. असं नाही कोणाच्या कोणी येतोय आणि मला सांगतो म्हणून नाही, मला जोपर्यंत पटत नाही. तुमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्याचा तुम्ही व्यक्तिशा शहानिशा करता का? आणि समजा तुम्ही जर करत नसाल तर त्याची ज्यांनी कोणी तक्रार केलेली असेल ते त्याचा महाराष्ट्रभरात गैरवापर करत असतील की? अजिबात त्याला वाव नाही. कारण आमची यंत्रणा एवढी, मी तर म्हणतो मला स्वाभिमान आहे. नुसतं महाराष्ट्र नाही, भारतात नाही, जगाच्या पाठीवर आमचं नेटवर्क नसेल असं नेटवर्क. सॉफ्टवेअर आम्ही डेव्हलप केलं आहे, सगळं कॉम्प्युटराईज केलेलं आहे. येणारी प्रकरणं सगळे कॉम्प्युटराईज. जी प्रकरणं येतात ती कुठचीही प्रकरणं आम्ही पाठवत नाही, त्याच्यात एकाकडून दुसऱ्याकडून शहानिशा, त्याची चौकशी आणि ह्या सगळ्या करून मग त्याच्यातून जे हताश येतात. तुम्हीच तुमचे उमेदवार का नाही तयार करत 200? इथं आलेल्या पत्रांना उत्तर द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. आणि उद्या मी जर ठरवलं की इलेक्शनला उभं राहायचं तर माझं डिपॉझिट जप्त होईल. बरं अण्णा, मलाही सांगा, तुमचं हे जे उपोषण सुरू झालं त्यानंतर तुमचं दिवसभराचा शेड्यूल काय असतो? तुम्ही काय करता दिवसभर? काय दिवसभर लोक येत असतात, मधून मधून त्यांच्याशी बोलतो. आता तुमच्याशी बोलतो, माझं बीपी वाढलं असेल आता, कारण बोललं ते बीपी वाढतो. पण एवढे दुरून येतात लोक. पण मग तुम्ही काही खात नाही, तुम्हाला झोप लागते का संध्याकाळी? आरामशीर. बरं, हे आंदोलन मागं घ्यावं यासाठी कोण कोण तुम्हाला साकडं घालून गेला आता? हो, साकडे आहेत. आता तुमचे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आले, मग शरद पवार आणि त्यांनी तुमचे रामराजे निंबाळकर, मग मेटे, त्यांना पाठवलं. परवा दिवशी ते इथं धरणं धरून बसले की आजच उपोषण सोडा. म्हणलं सोडणार नाही, जोपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. त्यांना घाई झाली आता उपोषण सोडण्याची. मुलाखतीच्या शेवटी मी तुम्हाला एक वाचकाचं पत्र वाचून दाखवतो. एका दैनिकामध्ये ते पत्र आलंय, 21व्या शतकातील गांधी अण्णा हजारे. मला वाटतं लोकांचा तुमच्यावरती हा जो विश्वास आहे तो भविष्यात सुद्धा कायम राहील. काय हा त्या म्हणणाऱ्या लोकांचं मोठेपण आहे. गांधीजींच्या पायाजवळ बसायची सुद्धा माझी पात्रता नाही, पण त्यांच्या विचाराचा माझ्या आयुष्यावर जो परिणाम झालेला आहे, नाही तेवढं करता आलं. खारुटीच्या हिस्साने जेवढं करता येईल तेवढं मी प्रयत्न करतो आहे. गांधीजींच्या विचाराने, स्वामी विवेकानंदांच्या विचाराने, आध्यात्मिक विचाराने जेवढं करता येईल तेवढं करतो. धन्यवाद. नमस्कार.